काय म्हणालीस आई तू? लाडू का बनवलेस? हा, हे आता इथेच राहणार आहेत ना म्हणून. कोण बोललं? अरे बबड्या, तूच म्हणाला होतास ना मला. मी म्हणालो? कधी? असं काय करतोय सोहम? तू सांगितलंस ना आईंना. आई म्हणाले आम्हाला. आई मी असं कधी म्हणालो ग? अरे असं काय करतोयस तू? मी तुला बघ विचारायला आले होते, तू फोनवर बोलत होतास आणि तू नाही का मला. मी असं म्हणालो त्यांना इथेच राहू दे, जायची गरज नाहीये म्हणून. नाही तसं नाही, पण मी तुला विचारायला गेले, तू मला तसा वेळ नाही दिलास. आणि ते हां आई, अगं मी असं म्हणालो तू माझी आई आहेस आणि तुझ्या सगळ्या इच्छा मला पूर्ण करायच्या आहेत. इच्छा म्हणजे तुझ्यासाठी नवीन साड्या, दागिने, किंवा तुला अजून काही हवं नको ते. पण माझी नवीन गाडी आल्यावर यांना तर इथून जावंच लागेल, हे फिक्स आहे. हे बघ, तू माझेच शब्द माझ्या विरोधात वापरतेस. असं नाही बाळा, पण आणि राहिला प्रश्न या नेम प्लेटचा. सोहम काय करतोयस तू? सोहम, डोंट डू दॅट. हे बघ, आजोबांनी सांगितल्यानंतर हे सगळं झालंय. कुलकर्ण्यांचं घर आहे आणि कुलकर्ण्यांचंच राहणार. कुलकर्ण्यांचं घर कोणीही उचलून घेऊन जात नाहीये. अरे आजोबांच्या परमिशनने ही पाटी बनवली आहे आणि या पाटीवर या घरच्या सगळ्या सदस्यांची नावं होती, एवढंच. सोहम, तुला हे फाडण्याचा कुठलाही अधिकार नव्हता. माझे अधिकार तू मला सांगू नकोस. अरे तुझे अधिकार जर तुला कळत नसतील तर घरातल्या कुणाला तरी ते सांगून दाखवावे लागणारच आहेत ना. शुभ्रा, शुभ्रा बरोबर बोलतोय सोहम. आसावरीचा कदाचित गैरसमज झाला असेल किंवा मीच या सगळ्याचा कदाचित काहीतरी चुकीचा अर्थ काढला. मला उगीचच वाटत होतं की मी या कुटुंबाचा एक भाग आहे. सोहम, अरे तुझ्या प्रगतीचा आम्हाला सगळ्यांना आनंदच आहे रे. डोंट वरी. उद्या तुझी गाडी येऊ दे, मी इथून निघून जाईल. तुम्हाला हवं होतं ना मी स्वतःला प्रूव्ह करावं, सक्सेसफुल होऊन दाखवावं. ओके, मी सक्सेसफुल होतो. आणि ज्या दिवशी माझ्या कमाईची 4 व्हीलर या घराबाहेर उभी असेल, त्या दिवशी अभिजित राजेंना कायमचं घर सोडून जावं लागेल. माझं इथे राहणं किंवा जाणं यापेक्षा महत्वाचं आहे सोहमचं बिझनेसमध्ये सेटल होणं, नाही का? तर सोहमची प्रगती झाली तर चांगलंच आहे ना.
राजकन्याला पाहता क्षणी राजकुमार तिच्या प्रेमात पडला. ते बघ सापडलं. काय? तुझ्या ओठावरचं हसू. जाग होती जरी काल डोळ्यांवरी, जाग होती जरी काल डोळ्यांवरी, स्वप्न आता नव्याने बघू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या उरी, श्वास होते जरी काल माझ्या उरी, आज आता नव्याने जगू लागलो. आला तो रंग पुन्हा आला, अनगंध पुन्हा आला, ह्या अल्लडचा प्याला. लाल मातीचे वळणदार रस्ते आणि आबोलीचा आबोल होकार. अहो, फोटोची गंमत करण्यात टॉवेलच टाकून गेले इकडे. सात जन्मांची 7 वचनं, आता ही 7 कायमची. वेगळ्या पारख्या भेटल्या अहो, नदी सारख्या. दोन वाटा जरी वेगळ्या पारख्या, भेटल्या एकमेका नदी सारख्या. वाट जुळली तशी हाय जुळली मने, त्याच वाटे नव्याने निघू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या. स्वप्नांचा स्वप्नावत एक प्रवास. तुझ्या प्रत्येक स्वप्नाची पूर्ती हे माझं स्वप्न आहे. हे गेलेत कुठे पण? मला न सांगता गेले की काय बाहेर? यांना ना फोनच करते मी. फोन माझा कुठे? जगाच्या पाठीवर कुठेही असलीस तरी मी कायम माझ्या आबोलीच्या सोबत आहे. अहो अहो, तुम्ही हे फोटो कुठे होता तो तुम्ही? हा काय तुझ्या जवळ, आणि कुठेही गेलो तरी सतत तुझ्या जवळच असेल. माझी बॅग भरून झाली. फक्त एक गोष्ट बॅग मध्ये नाही, मनात भरून घ्यायची राहिली. कुठली? हे काय माझ्या समोर उभी आहे ती. तुम्ही मला एकटीला सोडून चाललाय ना? मग मी ही बॅग भरते. आपण दोघे जाऊया आपल्या घरी. असावरी आत्ता तुझं इथे राहणं जास्त गरजेचं नाहीये का? सोहम जरी बिझनेस मध्ये प्रगती करत असला तरी त्याच्यात आणि शुभ्रात मध्ये काय चाललंय ते आपल्याला दिसतंय ना. अशात त्यांना एकटं सोडणं म्हणजे. पण तुम्ही मात्र मला एकटीला सोडून चाललाय ना. मला तुझी द्विधा मनस्थिती कळते ग, पण आपल्या मुलांच्या आनंदासाठी करायला हवं ना.
मॅडी, सर मी ऑफिस किचन मधून आले. जरा बॉक्स. मग कोणी काही बोललं का तुला तिथे? हो सर. मग तुला काही लागलंय का? नाही सर. अगं मग तू रडतेस का? सर तुम्ही रडताय म्हणून मी पण रडते सर. मॅडीताई रडू नका. द्या तो बॉक्स द्या माझ्याकडे. सावकाश. अहो मी रडत नव्हते. माझ्या डोळ्यात जरा कचरा गेला ना म्हणून पाणी आलं. हो का? गॉड. सर तुमच्या पण डोळ्यात कचरा गेला? ते जाऊ दे. तू कशी काय आलीस एकदम? सर दरवाजा उघडा होता म्हणून मी अशीच आले. सर लॉक करून येऊ का? सॉरी सर. तसं नाही. तू सॉरी. मैं कमिंग सर. मैं कमिंग. कोण आहे? सर मी मॅडी. ओ मॅडी आहे. ये 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 ये. थँक्यू सर. काय काम काढलंस? सर ऑफिस किचन मध्ये कुठला फ्लॉवर पॉट वापरायचा याचे सॅम्पल्स आणलेत मी सर या बॉक्स मध्ये. व्हॉट सर? गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. सर कुणाकडे तरी गणपती आलेले दिसतात. अहो एवढ्यात कुठे गणपती? गणपतीला अजून अवकाश आहे. कसला आवाज आहे हा? ऐका हो ऐका. कुलकर्णी घराण्यात पहिल्यांदाच कुणीतरी नाही सोहम कुलकर्णी यांनी स्वतःची नवी कोरी गाडी घेतली आहे. हो आई, आपली नवीन गाडी आली. ये इकडे. अरे अरे बाबड्या मी पटकन औक्षणासाठी ताट घेऊन येते. हा. ओ माय गॉड. सो माझी कोरोना व्हॅन आली. मी खाली जाऊन बघून येते. अरे हिला काय झालं? मॅडी वेडी आहे. वा वा वा. मस्त मस्त सोहम मस्त. नवीन बिझनेस सुरू करून आठवड्याच्या आत गाडी घेणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. मला माहिती आहे. आता तुमची खात्री पटली ना, मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकतो. त्यामुळे आता माझ्या कुटुंबाला कुठल्याही बाहेरच्या ऐऱ्या-गैऱ्या माणसाच्या सपोर्टची किंवा मदतीची गरज नाहीये. पटतंय ना तुम्हाला? शुभ्रा, तू काहीच बोलत नाहीयेस. तुला आनंद झालाय ना? अर्थात आनंद झालाय सोहम. दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. एनिवेज, मी जसं प्रॉमिस केलं होतं, माझी नवीन गाडी आलेली आहे. चला बघूया. बाय द वे सर, गाडीची डिक्की खूप मोठी आहे. तुम्ही येताना जशा भरपूर बॅग्स घेऊन आला होतात, ह्या सगळ्या बॅग्स डिक्कीत छान मावतील. मी काय म्हणतो, तुम्ही बॅग घेऊन या, आपण लगेच ट्राय करूया. चला गाडी बघूया आणि लगेच तुम्हाला घरी पण सोडूनच येतो ना. हो, मी बॅग घेऊन येतो, मगच गाडी बघू. असं वरे तुम्ही पुढे वा. अहो आपण एकत्रच जाऊया ना. चला ना, तुम्ही चला. आई, ते येतील ना ग. हे बघ, मला सगळ्यात आधी गाडी तुला दाखवायची आहे. चल. अरे हो पण बाबड्या, अरे येऊ दे ना. येतील, तू चल. अरे थांब तर खरं. अय्या सोहम, तू नवी गाडी घेतलीस? येस, आठवड्याभरात बिझनेस असा ग्रो केला ना, माझी गाडी सुद्धा आली. आणि सोहम, माझ्या पैशाचं काय? डबल होत आहेत ना? हा, पैशाचं कुठे घेऊन बसलीस तू? ही गाडी तुझीच आहे असं समज. वाव सोहम, थँक्यू. मला आपली गाडी दाखव ना. ए मॅडी, चल बाहेर ये. मी नाही येणार. ए सोहम, सांग रे हिला, पुढे मी बसणार आहे. नो, ही माझी करोना व्हॅन आहे. मी नाही उतरणार खाली. बाहेर. ओ बर. ओके, बस तू पुढे, नाहीतरी
गाडीचा मालक मागेच बसतो. हं? नाही नाही मग मी मागे बसणार आहे. मॅडी थांब. मॅडी मी बसणार आहे. मॅडी मॅडी थांब. मॅडी मॅडी थांब. मॅडी 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 मॅडी. अरे काय चाललंय? काय सारखे दरवाजा उघड बंद करताय? मग तू हिला सांग ना. आसावरी खूप छान आहे गाडी. कलर पण खूप छान आहे. बरं झालं पण गाडी घेतली ती सोहमनी. आता आम्हाला पण फिरायला मिळेल. आई आई अगं पूजेचं ताट घेऊन आली आहेस ना तू. चल मग पूजा करूया. वाट कसली बघतेस? अरे हो, पण ह्यांना आणि शुभ्राला येऊ दे ना आधी. हे बघ ते यायचं तेव्हा येतील. हळूहळू बॅग भरत असतील घरी. तू चल आपण पूजा करून घेऊया. आसावरी काय ग तुझ्या डोळ्यात पाणी का? अहो नाही काकू, ते माझी गाडी आली आहे ना म्हणून आनंदाश्रू आहेत ते. काय आहे तू किती हळवी आहेस? माझी नवीन गाडी आली आहे म्हणून रडतेस ना तू. चल चल लवकर डोळे पुस, आपण पूजा करून घेऊया. चल. मी नाही जाऊ देणार आहे तुम्हाला सर. शुभ्रा, सोहम पैज जिंकलाय. ठरल्याप्रमाणे मला इथून जायला हवं ना. मग मला का अडवलं त्या दिवशी सर? ज्या दिवशी मी बॅग घेऊन जायला निघाले होते त्या दिवशी तुम्ही मला का अडवलत? काय म्हणाला होतात मला? शुभ्रा मी तुला एकटीला सोडणार नाही, मी तुझ्या बरोबर राहीन, प्रत्येक वेळी तुझी काळजी घेईन. आज काय करताय सर? मला आणि आईंना असं एकटं सोडून जात आहे. हे बरोबर वाटतंय का तुम्हाला? जेव्हा तुमच्या मुलीला तुमची सगळ्यात जास्त गरज आहे तेव्हा तिला असं एकटीला सोडून जाणं हे योग्य आहे का? मी मनापासून नाही जात आहे ग शुभ्रा. मलाही राहायचं इथे तुमच्या बरोबर, पण ही सोहमची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःला प्रूव्ह करून दाखवलंय. पैसे कमवायला लागलाय, जबाबदारी घ्यायला लागलाय. कमी वेळात खूप जास्त प्रगती करून दाखवली आहे त्यांनी. आणि ह्यानी आसावरी पण सुखावली आहे ना. मी जर नाही गेलो आणि त्यांनी हे सगळं थांबवलं तर? नको, मला त्याच्या प्रगतीच्या आड यायचं नाहीये म्हणून जातोय. ऐक, मला जाऊ दे इथून. तो हळूहळू सुधारेल, त्याला तुमची माझी किंमत कळेल आणि मग तो येईल मला घ्यायला. तुम्ही या. माझी मुलगी अशी रडत असेल तर माझा पाय इथून निघेल का? मी सोहमला दिलेला शब्द मोडावा असं वाटतंय तुला? मला नाही माहिती, मला नाही हे बरोबर वाटत आहे सर. आणि सोहमचं मला माहित नाही, पण ठीक आहे तुम्ही जा इथून. तुमच्यासाठी तुम्ही जा. बिकॉज आय डोंट वॉन्ट यू टू लूज युअर डिग्निटी. मला तुमचा स्वाभिमान खूप महत्वाचा आहे सर.